सर्वांना माझा जय भीम। आता संध्याकाळचे मला वाटतं 6:10 झालेले आहेत आणि मी माझ्या घरातले सर्व कामं आवरले, स्वयंपाक वगैरे केला, आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाली आणि इथे वावरामध्ये आली की मी इतक्या वेळ इथे बसते, बोलते. इतक्या वेळ म्हणजे अर्धा तास तरी मी व्हिडिओ म्हणजे शूटला मला जातात. आता माझा हा मुलगा रोनक शाळेतून येतो आणि ते कसं झाकड झाल्यानंतर ना सर्व लेकरं आपापल्या घरी जातात. त्याचं कारण एक आहे की गावा ठिकाणी अंधारामध्ये गावाकडे एवढी लाईट वगैरे नसतात ना, तर रातच्या वेळेस साप इचू वगैरे निघल या भीतीने आम्ही कोणीच लेकरांना झाकड झाल्यावर आम्ही बाहेर काढत नसतो. तर मग 5:30 वाजता तो घरी येतो, 5:15 वाजता. मग आल्यानंतर अर्धा तास पाऊण तास खेळतो आणि मग तर रोनकने मला काल एक प्रश्न केला की मम्मी मी शाळेतून येतो आणि तुझ्यासोबत येऊन शूटला बसतो, तर मग मला खेळायला वेळ नाही भेटत. तर त्याचं पण बोलणं बरोबर आहे. सकाळी 10:30ला शाळेत जातो, संध्याकाळी 5:30ला घरी येतो. ते मी रोनकच्या पप्पाला सांगितली. त्यांना मी म्हटलं, रोनकचे पप्पा म्हटलं रोनकला आहे ना माझ्यासोबत शूटला यायला कंटाळा येतो म्हटलं आणि इतक्या वेळ तो बसत नाही, ते दिवसभर शाळेत बसतो आणि मग माझ्यासोबत अर्धा तास घालवतो आणि मग लगेच झाकट होते आणि मग तो घरी येतो. ते बोलले तुला काय बोलायचं आहे? मी म्हटलं रोनकचे पप्पा मी जर एकटी शूटला गेली वावरामध्ये तर वावरालाच लागून रोड आहे, लोक येणं जाणं करतात आणि मोबाईल समोर जर मी त्यांना अशी बोलत दिसली तर त्यांना चुकीचं गैरसमज होणार की बा हिचं तर घरचं कोणीच नाहीये आणि ही एकटी वावरात कुणाशी बोलत आहे, असे प्रश्न लोकांना पडतील, तुमच्या कानावर येणार तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार. म्हटलं असा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर ते मला बोलले बघ कोमल, जेव्हा मी तुला परमिशन दिली, तुला आवड आहे व्हिडिओ काढण्याची तर तू काढ आणि जर राहिला रोनकचा प्रश्न, रोनकला खेळायला जाऊ दे. मी तुला असं नाही म्हटलं की तू रोनकला सोबत घेऊन जा, मी तुला रोनकला याच्यासोबत सोबत घेऊन जा म्हटलं की बा तू एकटी जातेस तर तू त्याला सोबत घेऊन जा. पण आता मला कळालं की त्याला पण खेळायचं असतं तर आणि तू तुझी शूटला जात जा. आपण नवरा बायको आहो, आपला एकमेकावर विश्वास आहे कोमल, एवढं तू लोकांचा विचार करू नको, मी आहे तुझ्यासोबत. तर त्यांनी मला असं सांगितल्याच्या नंतर ना मला खरं सांगते खूप म्हणजे खूप छान वाटलं की बा माझा जोडीदार खूप चांगला मला भेटलेला आहे आणि त्याच्यामुळं मला आता काही टेन्शन नाही. कदाचित जर रोनक माझ्यासोबत नसला ना तर समजून जायचं की तो खेळायला गेलेला आहे.